विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. आपण काय केलंय, आता ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर पूर्णपणे आपण रॅपअप करत आलो. ठीक आहे. आता आपला एक लास्टचा पॉईंट राहिला, कोणता? एस्केप व्हेलॉसिटी आणि इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. नेहमीप्रमाणे आपण चॅप्टरच्या नंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट घेतो, त्याप्रमाणे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आणि एस्केप व्हेलॉसिटी झाल्यानंतर आपला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा पूर्णपणे समाप्त होणार आहे. ठीक आहे. मला अपेक्षा नक्कीच आहे की तुम्ही त्याच्या नोट्स घेत असाल, त्याचा अभ्यास करत असाल आणि त्याचप्रमाणे तुम्ही एक्सेल कराल अशी मी अपेक्षा धरून हे पुढे चालतो. ठीक आहे. आपला बघा लास्टचा पॉईंट राहिलेला, कोणता? एस्केप व्हेलॉसिटी. मग एस्केप व्हेलॉसिटी बघण्याआधी आपण काय काय बघितलं भाऊ? आपण काय बघितलं? बॉल वरती फेकला म्हणजे बॉल थोडं अपवर्ड्स, आपण एक बॉल घेतला आणि तो वरती फेकला. पण ऍट सर्टन लेवल त्याची काय, म्हणजे बॉल जेव्हा वरती फेकला तो वरी जात असताना त्याची व्हेलॉसिटी ही कमी 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 होत गेली. ठीक आहे. ड्यू टू ग्रॅव्हिटेशन. कशामुळं? बॉल असा वरी फेकला होता आणि त्याला ग्रॅव्हिटेशन असा खाली 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 रागत चालला होता, त्यामुळे आपण काय केलं, त्याचं म्हणलं की व्हेलॉसिटी कमी कमी होत चालली आहे आणि व्हेलॉसिटी बिकम झिरो ऍट सर्टन हाईट. मग काय केले, आपली ताकद एवढीच होती, बॉल इथपर्यंत गेला पण ग्रॅव्हिटेशन फोर्स पण वाढायला लागलं त्याला आणि ह्या पॉइंटला मग त्याची व्हेलॉसिटी काय झाली, झिरो झाली आणि बॉल काय करायला लागला, खाली पडायला लागला. ठीक आहे. सो मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ आपण काय लावू शकतो, आपण ज्या ताकदीने बॉलला वरती फेकले, ठीक आहे, एका इनिशियल व्हेलॉसिटीनं, त्याच्यानुसारच किंवा त्यावरच त्याची मॅक्झिमम हाईट ही डिपेंड आहे असं आपण म्हणलंय. ठीक आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट. आपण म्हणले की एका सर्टन लेवलला त्याची व्हेलॉसिटी झिरो झाली. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी झिरो झाली, मग नंतर आपण काय केलं पाहिलं. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, आपण न्यूटनचा लॉ जेव्हा नवीन शिकलेला आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स, त्याच्यामधला थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय म्हणते बघा. ते इक्वेशन असं होते की व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा त्याला आपण हाईट असं कन्सिडर करू. आता या केसमध्ये काय होतंय, आपण बॉलवर फेकतोय तर आता डिस्प्लेसमेंट त्याची कोणते, अर्थच्या सेंटर पासून वरती जिथपर्यंत जातो तिथपर्यंत, म्हणजेच काय, त्याची हाईट आपण मेजर केली तरी त्या हाईटला आपण इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट असं म्हणू शकतो. ठीक आहे. मग इथे काय होते बघा, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू 2as, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. सिन्स व्ही इक्वल्स टू फायनल व्हेलॉसिटी ऑफ बॉल. आता फायनल व्हेलॉसिटी आपण पाहिली की तो एका पॉइंटला जाऊन थांबला म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी काय झाली, झिरो. म्हणून काय झाली, फायनल व्हेलॉसिटी इक्वल्स टू झिरो. आणि ऍक्सेलरेशन बघा त्याचं कसं आहे, तो ऍक्सेलरेट होतोय पण त्याला ग्रॅव्हिटी ही खाली ओढते. त्या ग्रॅव्हिटी खाली ओढल्यामुळे त्याचं ऍक्सेलरेशन हे निगेटिव्ह मध्ये जाते, म्हणजे त्याचं डिसेलरेशन होते. म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन इक्वल्स टू -g आपण त्याला असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता या दोन गोष्टी घेऊन बघा, आपण काय केलं, या दोन गोष्टी घेतल्या आणि त्याला या फॉर्म्युल्यात पुट केलं. कोणता? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. मग आपण काय केलं, फायनल व्हेलॉसिटी त्याची झिरो आहे, आपण म्हणून झिरो केप्ट केलं, इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2 -g. का घेतलं, तर त्याचं ऍक्सेलरेशन -g आहे म्हणून आपण -g घेतलं आणि त्याचे घेतले डिस्प्लेसमेंट s. त्यालाच आपण रिअरेंज केलं. काय केलं, रिअरेंज केलं आणि रिअरेंज करून आपल्याला काय भेटलं, हा झिरो कटला, हा यूला मी इकडे घेऊन गेलो. ठीक आहे. मग यूला इकडे घेऊन आल्यानंतर यू स्क्वेअर इक्वल्स टू राहिले काय, -2gs. हे जीचं मायनस चिन्ह बाहेर आलं. ठीक आहे. यू स्क्वेअर इक्वल्स टू -2gs आपल्याला भेटून गेलं. आपल्याला बघायचं की मॅक्सिमम हाईट ऑफ द बॉल काय असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय आहे, तर आपल्याला डिस्प्लेसमेंट आपण काय केलंय, डिस्प्लेसमेंट s इक्वल्स टू h कन्सिडर केले. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू हाईट कन्सिडर केले या केसमध्ये. तर आपल्याला s इक्वल्स टू यू स्क्वेअर अपॉन -2g असं आपल्याला त्याची मॅक्झिमम हाईट बघायला भेटली. याचा अर्थ काय बघा, सो हायर इनिशियल व्हेलॉसिटी u इक्वल्स टू लार्जर हाईट ऑफ द बॉल इट गोज. म्हणजेच काय, यू स्क्वेअर जर वाढला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे आणि त्या डिस्प्लेसमेंटला आपण हाईट कन्सिडर केली आहे. ठीक आहे. आपण जर त्याला हाईट कन्सिडर केली आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी यू जेवढी जास्त असेल तेवढी हाईट जास्त असेल, हे बनणं बरोबर आहे माझं. आणि ग्रॅव्हिटी जेवढी जास्त असेल तेवढी हाईट कमी असेल. म्हणजे काय बघा, ह्याचं रिलेशन इनव्हर्सली आहे ग्रॅव्हिटीशी आणि ह्याचं रिलेशन डायरेक्टली आहे यू स्क्वेअर म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीशी. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आपण जेवढ्या ताकदीने फेकू तेवढ्या ताकदीने तो वरती जाईल आणि त्याची हाईट तेवढीच जास्त जाईल. ठीक आहे. हाय इनिशियल व्हेलॉसिटी यू इक्वल्स टू बॉल अपोज ग्रॅव्हिटी मोर इक्वल्स टू लार्ज हाईट इट कॅन गो. म्हणजे जेवढा आपण ताकदीने फेकू तेवढा तो ग्रॅव्हिटीला अपोज करेल आणि त्या अपोज करण्यामुळं त्याची हाईट तो लार्जर हाईट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, व्हॅल्यू ऑफ जी कीप्स डिक्रीजिंग ॲज वी गो हायर. आणि त्यामुळं जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी जास्त तेवढी हाईट रीच झाली, जेवढी हाईट रीच झाली तेवढी ग्रॅव्हिटी लो होत गेली असं आपण त्यातून कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे.
आपण काय स्टेटमेंट दिलं, जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी जास्त तेवढा जास्त हाईटला तो जाईल. ठीक आहे. मग आपण बघा नेक्स्ट एक्सपेरिमेंट आपण काय केलं, आपण जर कन्सिडर केलं की इफ यू कीप इन्क्रीजिंग यू ऑफ द बॉल, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, आपण जर इनिशियल व्हेलॉसिटी तिची वाढवत गेलो. ठीक आहे. म्हणजे आपण वाढवतच गेलो. ठीक आहे. त्याची कमी करण्याची आपण काय केली, दशा कमी करून टाकली आणि आपण त्या इनिशियल व्हेलॉसिटीला वाढवत गेलो. तर बॉल काय होईल, लार्जर हाईटला जाईल. हे आपल्याला माहिती आहे, हे आपण कन्क्लूड केलंय. सो बॉल एबल टू ओव्हरकम डाऊनवर्ड पुल ऑफ अर्थ. मी म्हणू शकतो का जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो त्याला ओढत होता, जी अर्थ त्याला खाली खेचत होती, आपण काय म्हणलं, इनिशियल व्हेलॉसिटी S इक्वल्स टू यू स्क्वेअर अपॉन -2GS. यू स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू S. S म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजेच ह्या केसमध्ये हाईट आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण जेवढा त्याला पुल म्हणजे जास्त देईल किंवा इनिशियल व्हेलॉसिटी जास्त देईल तेवढा तो हायर हाईटला जाईल. म्हणजे तो जो पुल आहे त्याला कमी करण्याचं काम करेल, अपोज करेल. म्हणजेच काय, ओव्हरकम द पुल गिव्हन बाय द अर्थ असं आपल्याला म्हणता येते. ठीक आहे. मी शुअरली म्हणू शकतो. ठीक आहे. असे कन्सिडर करा. म्हणजे एस्केप अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. पण काय होईल, आपण काय केली, इनिशियल व्हेलॉसिटी इन्क्रीज करत गेलो. त्याचा अपोज ग्रॅव्हिटेशनचा कमी होत गेला, कारण तेवढं ताकदीने आपण फेकत गेलो. मग आपण म्हणू शकतो का ऑब्जेक्ट एकदा अर्थच्या बाहेर गेला आणि अर्थच्या बाहेर गेल्यानंतर त्याची काय डिस्टन्स हा इन्फिनिटी झाला. ठीक आहे. हाईट ही खूप वाढली आणि त्याच्यामुळं त्याच्या ग्रॅव्हिटेशनल पुलचा नाहीसा झाला आणि एकदा का ऑब्जेक्ट अर्थच्या बाहेर एस्केप झाला की तो परत फॉल बॅक होत नाही. आणि आपण त्याच व्हेलॉसिटीला काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता ही एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपण कसं डिटरमाइन करणार बाबा, तर त्याचं डिटर्मिनेशन करण्यासाठी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरावा लागेल. आणि आपण त्या लॉनुसार तो काय म्हणतो, एनर्जी कॅन नेव्हर बी चेंज्ड ऑर इट कॅन बी ओनली ट्रान्सफर्ड. म्हणजे ती एनर्जी कन्झर्व होते. ठीक आहे. आपण जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त लावली तर तो हायर हाईटला जातो. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये ती एनर्जी कन्झर्व झाली आपण असं म्हणतो. आणि आपण तो बघूया की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार एस्केप व्हेलॉसिटी नेमकं काय म्हणते. मग आपण काय केलं बघा, ऑब्जेक्ट गोइंग व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ. जेव्हा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस पासून वरती चाललाय किंवा व्हर्टिकली अपवर्ड चाललाय, तेव्हा आपण काय केलं, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी होती ती आपण काय केली, एस्केप व्हेलॉसिटी एवढी दिली. ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटीची ताकद लावली, तेवढी ती ताकद काय केली आपण, एस्केप व्हेलॉसिटीला जेवढी लागते तेवढी ताकद लावली. म्हणजेच त्याने काय करणार, ग्रॅव्हिटेशन फोर्सला एस्केप करणार अर्थच्या. ठीक आहे. असं आपण म्हणलं. मग आता काय बघितलं बघा, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d². आपण पाहिलेला फॉर्म्युला मागच्या लेक्चरमध्ये आठवा, जर पाहिलं नसेल तर नक्कीच मागचं लेक्चर पाहून या. ठीक आहे. आपण तिथे काय म्हणलं होतं, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d². म्हणजे काय, फोर्स कमी होत जाईल जेव्हा डिस्टन्स वाढत जाईल. ठीक आहे. किंवा फोर्स वाढत जाईल जेव्हा डिस्टन्स कमी होत जाईल. मग त्याचं काय होणार, 0 ॲट इन्फायनाइट ऑफ डिस्टन्स. म्हणजे फोर्स काय होणार, 0 होणार केव्हा, इन्फायनाइट डिस्टन्सला. जेव्हा डिस्टन्स एवढा जास्त होईल तेव्हा त्याचा फोर्स काय होणार, 0 होणार. आणि इफ म्हणजे आपण त्याच्यापासून बघा कन्क्लुजन काय लावू शकतो, इफ ऑब्जेक्ट वॉन्ट्स टू फ्री फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटी. जर ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटी पासून फ्री व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, इन्फायनाइट डिस्टन्सला जायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तो इन्फायनाइट डिस्टन्सला जाईल तेव्हाच त्याची फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ही नाहीशी होऊन जाईल असं आपण म्हणतो. आणि त्याचं म्हणणं काय की ऑब्जेक्ट कम टू रेस्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स अँड स्टेज देअर. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्टची जेव्हा ग्रॅव्हिटी नाहीशी होईल तेव्हा ऑब्जेक्ट काय रेस्टमध्ये येईल. म्हणजे त्याच्यावर फोर्स वडला जाणार नाही, त्यामुळे तो खाली येण्याचा प्रयत्नच करणार नाही, त्यामुळे तो ट्रॅव्हलही होणार नाही. आणि त्यावेळेला तो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये येईल आणि तो तिथेच राहील व्हॅक्यूममध्ये, ज्याच्यावर कोणताच फोर्स नाही. आणि त्यामुळे तो कंटिन्यू तिथेच फिरण्याचं काम करेल किंवा तिथेच तो राहण्याचं काम करेल. आता आपण पाहूया की नेमके एस्केप व्हेलॉसिटीला आपण डिटरमाइन कसं केलं. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन म्हणलं की आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार त्याचे डिटर्मिनेशन करू. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपण काय करू, त्या दोन्ही एनर्जीला कम्पेअर करण्याचं काम करू, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन, आणि त्यानुसार आपण त्याची व्हेलॉसिटी डिटरमाइन करू. आता आपल्याला समजले की एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय आणि एस्केप व्हेलॉसिटी आपण अचीव्ह केली तर त्याचं काय होऊ शकतं.